थँक्यू सो मच. बॅट्समन उशीर का करतायत? चला बॅट्समन लवकर मैदानावरती, जास्त वेळ घेऊ नका. सामना 4 षटकांचा असणार आहे. सामना 4 षटकांचा असणार आहे. ऑफिशियल दोन्ही अंपायर, त्याचबरोबर दोन्ही कॅप्टन. विश्वनाथ, राजू, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सामना 4 षटकांचा असणार आहे, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा उत्कर्ष. 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा ऐका, दोन्ही संघाने 4 षटकांचा सामना आहे, याची नोंद घ्या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच, धन्यवाद. विजय मम्मा चषक 2025 क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आणि आजच्या दिवसासाठी आम्हाला निमंत्रित केलं. मी आयोजक विजय मामा आणि दयानंद पाटील आणि तदनंतर आमचे गुरुवर्य प्रशांत सरांचे आभार मानीन, ज्यांनी मात्र याही वर्षी सलगचं 3रं वर्ष आम्हाला या स्पर्धेसाठी संधी दिली आणि मात्र या स्पर्धेला आमचा आवाज आम्हाला देता आला, हे आमचं भाग्य राहिलं. अतिशय सुंदर अशी क्रिकेटची देखणी स्पर्धा, विजय मामा चषक 2025चा देखणा सोहळा आणि अगदी आपण पाहताय हा सामना 4 षटकांचा. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. V24 फाउंडेशन्स व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025. आता हळूहळू बघतोय एक गाव एक संघाचा आजचा फॉर्मॅट होता. उत्कर्ष पाटील पालघरचे आमचे समालोचक मित्र जॉईंट होतील आमच्या जोडीनं. आणि हा मॅच आहे म्हणजे एका बाजूला जर पाहिलं तर धानीव टीम आहे, दुसऱ्या बाजूला वसईचा संघ आहे आणि दोन्हीनं आरामात विजय संपादित केला आहे. जर उल्लेख करायचा झाला तर एकानं मोठं धावफलक उभारलं आणि त्याचा पाठलाग करताना प्रतिस्पर्ध्याला लवकर बाद केलं आणि एकानं दिलेलं आव्हान आरामात पार केले. स्ट्रायकरला विश्वनाथ जाधव, गोलंदाजीला साहिल. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. आसिफ शेख आणि विश्वनाथ जाधव ही जोडी मैदानावरती आणि पहिले षटक करण्यासाठी साहिल भाटी. पहिला निर्धाव चेंडू डॉट बॉल. चांगला बॉल इथे हाताळला विश्वनाथ जाधवनं, मात्र थोडंसं शफल केलं, पंचांनी ते पाहिलं आणि त्या बॉलला ग्राह्य धरलं. या वेळेला आपण पाहतोय बॉल बराच काळ हवे, तिथे मात्र प्रयत्न राहिले. विश्वनाथचा झेल टिपण्याची दाट संधी, प्रयत्न राहिले परंतु झेल टिपता आला नाही. प्रयत्न बघा, प्रयत्न जबरदस्त केला. साहिल भाटीचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. मिस टाइम स्ट्रोक कव्हरला राजू मिस्त्र्याने केलेला अटेम्प्ट बघा, स्वतःला झोकून दिलं होतं त्या चेंडूच्या दिशेनं. अटेम्प्ट जबरदस्त होता. त्यांना माहिती आहे किती महत्त्व आहे त्यांच्या विकेटचा. टॉप एज लागला, वर गेलाय आणि झेल टिपला गेलाय. पहिला विकेट, पहिला गडी आसिफ बाद झालेत. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल पहिल्या मॅच मध्ये देखील आसिफ स्वस्तात बाद झाले. याही वेळेला तेच झालं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर चेंडू आणि फळीचा संपर्क हवा तसा नाही आणि तिथे मात्र शॉर्ट फाईन लेगला झेल मात्र कॅरी होतोय. फलंदाज इथे बाद होताना आणि नवीन फलंदाज एक एक्सपिरियन्स खेळाडू जय विश्वकर्मा मागच्या मॅचमध्ये 8 बॉल आणि 20 धावा ज्यांच्या महत्त्वाच्या राहिल्या तेच फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्याची आता गरज आहे. त्या इनिंगची पुन्हा एकदा गरज असणार. जसं तुम्ही चांगला उल्लेख केला, मागच्या सामन्यामध्ये तुम्हाला सापडलेला फॉर्म, तुम्ही केलेला रन आणि त्या रन आता आवश्यक असणार आहे अशा सामन्यासाठी. कारण प्रतिस्पर्धी संघ मी उल्लेख केला ना, मागे त्यांना 73 धावांचा पाठलाग करायचा होता, तो देखील त्यांनी आरामात पार केला होता. मग त्याच्या अगेन्स्ट खेळताना 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकामध्ये किमान 50 धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. जय विश्वकर्मा ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवरती साहिल भाटी. अगदी बरोबर. इथून 50 धावा होतील नाही होतील या देखील महत्त्वाच्या आहेत. पुढचा बॉल येता क्षणी मोठ्या फटक्याचा स्वीकार. तुम्ही म्हणाले की मागच्या इनिंगची पुनरावृत्ती, परंतु ते शब्द कानावरती पोहोचले नाही. अगदी येता क्षणी मोठा स्ट्रोक, फलंदाज बाद. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक बिदात ती त्याच्यावर, त्याचा काम नाही साधा ते पब्लिक बिदात ती त्याच्यावर. एका नजरत करते गार विजय मामा विरारचा टायगर. एका नजरत करते गार. तिन्ही चेंडू जर पाहिले बघा, हे 2 विकेट पहा. पहिला विश्वनाथचा मिस टाइम स्ट्रोक पहा, तिन्ही चेंडूवरती धरवायला अगेन्स्ट द टर्न.
अगेन्स्ट द टर्न खेळलं. आणि या साहिल भाटीची गोलंदाजी पाहिली ना, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर आहेत, एक चेंडूला उंची देतात, लूप देतात आणि त्यानंतर मिळणारा तो टर्न आणि त्याच्यामुळे आणि खेळपट्टीची सिमेंटची आहे ना त्याच्यामध्ये येणारा बाउन्स, टर्न अँड बाउन्स आहे दोन्ही आहेत. आणि मग अशा खेळपट्टीवर ज्यावेळेला क्रॉस लाईन खेळणार त्यावेळेला चेंडू कडेवरती लागणार, टॉप एज लागणार आणि टॉप एज लागलेला चेंडू एकदा यष्टीरक्षकानं टिपला, एकदा बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्ररक्षकानं टिपला आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या अगेन्स्ट तुम्हाला स्ट्रॅटेजी आखताना बराचसा विचार देखील करावा लागणार आहे. हॅट्रिक आलाय गोलंदाज, 2 विकेट लागोपाठचे त्याने प्राप्त केल्यात. अद्वितीय विश्लेषण. तुकाराम सर, तुमचं कौतुक करावं लागेल की चेंडू तिन्ही कसे ऑब्झर्व करावेत आणि त्यांच्याबद्दल मग कसं मांडावं हे देखील भरपूर कमी आम्ही पाहिलं आहे, परंतु ते तुम्ही सातत्यानं आम्हाला दाखवतात. या वेळेला अगेन्स्ट स्टन काय बॉलला फिरवलं, ही ताकद राहिलेली आहे या गोलंदाजाची. आणि पण आता तर थोडासा क्विकर होता, आता फिरवला चेंडू, फ्लाईट नाही दिली, टर्न द्याला पण थोडासा फ्लायटेड डिलिव्हरी नव्हता, हा फ्लॅटर होता, टर्नवाला चेंडू होता. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, विविधता तो दाखवतोय, फ्लाईटही दाखवतोय, टर्नही दाखवतोय. हा टॉस्टअप होता जे मिश्रण केले, साहिल भाटी पहिलं षटक अप्रतिम हाताळले. या षटकामध्ये 2 विकेट आल्या, एक चान्स गेला जो मिस झाला होता विश्वनाथ यादवांचा, 1 रन जरूर आले पण पहिलं षटक 1 नंबरचं षटक आणि 1 विकेट जो तुकलाय पण 2 विकेटचं षटक आले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बघा हा टर्न बघा, ज्यावेळेला फ्लायटेड डिलिव्हरी हाताळताय ना त्यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक अगेन्स्ट द टर्न नाही खेळू शकत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा 2 गडी बाद 1. आवाज आता घुमू दे मैदानाला, जिनो दे आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पहिलं षटक साहिल भाटी या गोलंदाजाच्या नावी राहिलं, ज्यानं मात्र टीम 94 धानेव या संघाला थोडंसं बांधून ठेवलं म्हणायला हरकत, थोडंसं नाही पूर्ण बांधून ठेवलं, कारण चांगली गोलंदाजी केली. आता गोलंदाजी ट्रॅकवरती जुबेर आलेत, एका बाजूला विश्वनाथ जाधव. या खेळाडूला इथून 3 षटकं चांगली कामगिरी करावी लागेल. आपले महत्त्वाचे साथी इथे साथ दिली नाही, परंतु आता विश्वनाथला खांद्यावरती आपल्या संघाला उचलून घ्यावं लागेल. पहिला बॉल जुबेरचा पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं आणि या वेळेला विश्वनाथनं या बॉलला उडवलंय. चेंडू मात्र लॉंग ऑफला करेल क्लिअर. 6. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला, जिनो दे आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप. थँक्यू. नाव आहे त्याचं विश्वनाथ जाधव. व्ही मध्ये खेळणार, समोर खेळणार, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं एक देखणा असा सिक्सर विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं आलाय. पुन्हा एकदा जुबेर स्ट्रायकरला विश्वनाथ. हो, आवाज तर आला होता बहुधा पाठीमागे. चेंडू यष्टीरेक्षा पदावर नाही पोचलाय. रिप्ले इंटरेस्टिंग आहे, रिप्ले आपण पाहू शकता. जुबेर राईट अप ओव्हर द विकेटचा मारा, स्वतः यष्ट्यांच्या जवळ गेले होते. चेंडू आता बॅटला थोडासा पुढे पडलाय, डोक्यावरती हात त्याकरता गेल्यात, जो चान्स मिस झालाय. चांगला बॉल, एका षटकारानंतर कमबॅक देखील चांगला राहिला. यष्टीरक्षकाची पूरक साथ मिळाली नाही, परंतु प्रयत्न त्यांच्या देखील राहिले. तिसरा बॉल याही षटकातला आपण पाहतात. गोलंदाज जुबेर. विश्वनाथ समोर हेलिकॉप्टर खेळलाय. विश्वनाथनं ऑन साईडला मात्र क्षेत्ररक्षक तैनात, जिथे मात्र वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पुढे पोहोचले. मिड विकेटचे बॉल क्षेत्ररक्षक तिथे बॉलला उचलतील आणि तत्पूर्वी मात्र फेकी येईल. सिंगल मिळते. या सिंगलने 9 धावा. जोरानं युसुफ थोडंसं जोराने आलं, पण ज्यावेळेला ते खाली वाकले ना, इथे ना थोडेसे जोराने आले, ज्यावेळेला ते खाली वाकले ना त्यावेळेला नजर समोर होती, चेंडू खाली होता, त्याच्यामुळे नजर थोडीशी चेंडूवरची ढळली होती. 2 धावा आहे चेंडूवरती, पूर्ण 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 9 वरती. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. 4 षटकांचा सामना आहे. फुल टॉस बॉल ऑन साईडला चेंडू खेळतोय जोपर्यंत इथे पोचतील. फील्ड केलं गेलं, 1च धावे चेंडूवरती पूर्ण. थोडेसे नाराज आहेत, नक्की नाराज देखील आहेत विश्वनाथ, कारण चेंडू खालच्या बाजूला लागला होता, रिच होऊन खेळायचा प्रयत्न होता. एक धाव ॲड होईल स्कोरबोर्डवरती. संघाची धावसंख्या 10 आहे, पण त्या 10 धावा विश्वनाथ जाधवच्या नावावरती आहेत. स्कोर 2 गडी बाद 10. विश्वनाथच्या साथीनं आता दुसऱ्या फलंदाजांना देखील धावांमध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. एकटा खेळाडू क्रिकेटचा सामना तुम्हाला जिंकू शकत नाही. या वेळेला आपण पाहताय पहिले 2 फलंदाज स्वस्तात बाद झाले, तदनंतर आता फलंदाज विजय जाधव आहेत, एका बाजूला विश्वनाथ जाधव आहेत आणि 10 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 100च्या स्ट्राईक रेटनं सध्या स्कोर कार्ड 10 वरती देखील पोहोचलाय. पुढचा बॉल जर आपण पाहिला तर जुबेर यांचा 5वा बॉल या षटकातला.
विजय जाधव ऑन साइडला आसमानी टोला उडन खटोला षटकार 6. गावागावात होते हो चर्चा चषकाला लय डिमांड आमच्या लय डिमांड आमच्या चषकाला लय डिमांड बघा आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल काय पद्धतीचा फटका केला, जिथे मात्र विजय जाधव चेंडू चांगल्या पद्धतीचा होता, परंतु त्यावरती फटका देखील तेवढाच क्लास राहिला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावा. नक्की जसं म्हणतात ना, खरबूजे के देखील खरबूजा रंग बदलत आहे. अर्थात विश्वनाथ जाधवला पाहून विजय जाधव देखील रंगामध्ये आलाय आणि तो त्याला जॉईन करतोय, पार्टी त्याला जॉईन करतोय. तुम्ही कॉन्ट्रीब्युशनचा उल्लेख चांगला केलाय. तुम्हाला आपला कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे, आपला सहभाग नोंदवायचा आहे आणि आपलं योगदान देखील द्यायचं आहे या सामन्यामध्ये. धावा धावफलकावरती 16. ऑफस्टमच्या बाहेर आहे, पाहिलं आणि हल्ला सोडून दिलं. चेंडू गेला एसटीच्या हातामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 16. मॅच सुरू आहे. एका बाजूला धानीव, दुसऱ्या बाजूला वसई. शेवटचा बॉल डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 2 गडी बाद 16. मोरच्या मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या. नाही साधा काम विजय मामाचा बक्षीस होला खाला नाही साधा काम विजय मामाचा बक्षीस होला खाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. आपल्या विजय मामाचा चषक थँक्यू सो मच. विजय मामा चषक 20-25 टॉप लेवलचं मॅनेजमेंट आणि प्रत्येक वर्ष नाविन्यपूर्ण या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळे बदल आपल्याला बघायला मिळतात आणि अशी स्पर्धा विरार वसई विभागातली सर्वाधिक मानाची सन्मानाची स्पर्धा. अर्थात विजय मामा घरत यांचं मात्र जबरदस्त मॅनेजमेंट आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. दयानंद पाटील असतील ज्यांनी भरपूर मेहनत या स्पर्धेची 2 महिन्यापासून ते तयारी करत असतात. संघांची बांधणी, संघांची एंट्री, तदनंतर कॉमेंटेटर पंच या सगळ्या गोष्टी ते अगदी बारकाईने पाहत असतात. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावसंख्या 16. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अफजल, एक एक्सपिरियन्स गोलंदाज. अनुभवी आहे 40+ खेळाडू मैदानावरती आता गोलंदाजीसाठी रेडी आहे. पण दुसऱ्या बाजूला विश्वनाथ आपला खेळ चालू ठेवलाय. स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या डोक्यावरनं चेंडू पार, सीमारेषा पार, षटकार. हे आयोजन करतोय हो जोरात आपला विजय मामा त्याच्या माध्यमातून आपण पाहताय अगदी क्रीजचा योग्य वापर केला. मागे गेले, तदनंतर बॉलची उंची पाहिली आणि तदनंतर त्या बॉलला शॉर्टम पूलमध्ये कन्वर्ट केलं. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. बघा, लेनला पिक करणं गरजेचं आहे. तुम्हाला लेनला तुम्ही जसं म्हटलं क्रीजच्या आतमध्ये गेलं, पण लेनला पिक करणं गरजेचं आहे. पिक केलं आणि त्यानंतर पुली केलंय. षटकार. स्कोर 22 धावा धावफलकावरती. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर अगदी पहिल्याच बॉलवरती एका बाजूला निश्चित स्वरूपात एक्सपिरियन्स खेळाडू आहे, परंतु एका बाजूला युवा असताना देखील भरपूर कमी वयात टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती ज्यांनी देखील अनुभव घेतला असे विश्वनाथ जाधव आपल्याला बघायला मिळतात. पुढचा बॉल या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट. काय फटका खेळलाय. पंचांनी बोट हात उचललाय खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. खेळपट्टीच्या बाहेरचा बॉल असेल असं पंच दर्शवित आहेत आणि इथे मात्र चौकार देखील बघायला मिळाला. 4. हे आयोजन करतोय हो जोरात आपला विजय मामा घरत आपला विजय मामा घरत आपला विजय मामा घरत. चषकाची हाय दोन्ही पहिला तर क्रीजच्या आतमध्ये जाऊन पूल पाहिला, आता क्रीजच्या आतमध्ये जाऊन अप्पर कट पाहिला दोन्ही बाजूला. आणि या विश्वनाथ जाधवची खासियत आहे, खास करून याचं जर वॅगन व्हील पाहिलं, 20 धावा आतापर्यंत तो बॅटिंग करतोय. याचं जर वॅगन व्हील पाहिलं ना तर स्क्वेअर ऑफ द विकेट. एकदा स्क्वेअर लेगला, एकदा पॉईंटला, दोन्ही बाजूला तितक्याच ताकदवानं फलंदाजी. आपण इन फ्रंट ऑफ द विकेट एक फटका आलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं एक षटकार आपण पाहिला होता. धावा झाल्या धावावरती 27 धावा. नो चेंडू देखील आला होता. त्याच्यामुळे हे जे षटक आहे याला मोठं करायचं आहे. इस ओव्हर को थोड़ा सा लंबा बड़ा करने की कोशिश. कारण आता 11 धावा आल्यात. एक षटकार पाहिला, एक चौकार आपण पाहिला विश्वनाथ जाधव यांच्या बॅटमधनं. धावा झाल्या धावफलकावरती 27 धावा. आणि त्यानंतर येणारा हा पुढचा चेंडू. हा कुठं चेंडू होता. ऑन द टोस गेले, टाचेवरती आले होते. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल, निर्धाव. स्ट्रॅटेजी बनले. ऑफस्टमच्या बाहेर हाताळायचं आहे गोलंदाज अफजल यांचा चांगला कमबॅक राहिला. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती 9+4 आणि तदनंतरचा फ्रीडचा बॉल विश्वनाथ जाधव यांच्यासमोर फेकला बाउन्सर पद्धतीचा. त्याच्यावरती देखील अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्यावेळेला यश आलं नाही. डॉट बॉल आलाय. अफजलचा मात्र या षटकातला 3रा बॉल.
चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, परंतु बॉल बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत आणि पाहत राहतील फक्त त्या बॉलकडे. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पार. 6. खेळाडू कशात कमी हो नाही, पाठीशी आमच्या जीवदानी आई, पाठीशी आमच्या जीवदानी आई, पाठीशी आमच्या आई जीवदानीच्या पदस्पर्शाने आपण बघतो पावन झालेली भूमी. हा चेंडू कुठे पडला बघा, जिथे बायसिकल आहेत ना, बरोबर त्या कोपऱ्यावरच्या बायसिकलमध्ये बहुधा तिथे नाव दाखवते की विश्वनाथ जाधव आज त्या बायसिकलच्या दिशेने जाणार आहे. त्याच्यामुळे तो जो चेंडू पडलाय ना, बरोबर त्या सायकलच्या बाजूला बायसिकल. आता काय याच्यामध्ये रिसायकल बायसिकल सगळं काय आपण पाहतोय. विश्वनाथ जाधव त्याला पाहिजे माहिती होतं, हा खेळ थोडासा वाढवायचा आहे, स्पीड वाढवायचं आहे आणि आक्रमण कोणाच्या अगेन्स्ट करायचं हेही त्याला माहिती आहे. अटॅक कोणावरती केलायचा चॉईस आहे. जसं आम्ही प्रशांत जाधव आणि आम्ही ज्यावेळेला समोरचे करतो त्यावेळेला म्हटलं आवड आणि निवड याच्यामध्ये फरक आहे. तुम्हाला काय आवडते त्याच्यापेक्षा तुमच्यासाठी काय योग्य आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि तेच सध्या विश्वनाथ जाधव करतोय. धावा आहेत धावफलकावरती 33. अगदी बरोबर, 33 धावा धावफलकावरती. योग्य वेळात गिअर चेंज केलेत विश्वनाथ जाधवनं. पहिल्या षटकात फक्त 1 धाव होती, तदनंतर ती धावांना फुलवलं. पुन्हा एकदा याही वेळेला मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, चेंडू सीमा रेषा पार. 6. हे आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा, आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा, चषक विजय मामाचा. लाखाचा नाही 1.25 लाखाचा, झाकली मूठ 1.25 लाखाची. तसं आहे. आता बघा विश्वनाथ जाधव देखील रंगात आलाय. बरोबर समोरच्या दिशेनं हा फटका खेळला होता, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं हा फटका विश्वनाथ जाधव यांनी सजवलाय. चला वेळ 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 पंच सांगतात तुम्हाला, वेळ 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 टाईम. राजू मिश्रा आपल्या टीमला नक्कीच आपण सांगायचं कारण वेळ फार महत्त्वाचा आहे, वेळ टाईम महत्त्वाचा आहे. जसा धाबा झाला धाबावरती 39 39 धाबा धावफलकावरती आहेत. 2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. म्हणून मी म्हटलं ना अगोदरचा षटकार जो त्या बायसिकलवरती गेला होता त्याच्यामुळे आपलं नॉमिनेशन आता त्याच्या बाजूला धीरेन बसले आहेत लकी ड्रॉसाठी, पण रजिस्ट्रेशन तिकडे नाही करायचं आहे. रजिस्ट्रेशन त्यांना बायसिकलवरती करायचं आहे, नॉमिनेशन तिथे करायचं आहे त्यांना. आणि तेच आपण पाहतोय 2 षटकार. स्ट्रायकेटला फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं लांब आंखों से दूर रखा, रेंजपासून थोडासा लांब ठेवलं होतं. वाचायचं आहे तर असं समोरच्याला वाचायला लागणार आहे. हा वाचणारा थोडासा चेंडू डॉट बॉल. चांगला बॉल आपण पाहतोय रिप्लेच्या माध्यमातून. अगदी विश्वनाथ जाधव पुढे येत असताना त्यांनी आणखीन बॉल वाईटच्या बाहेर हाताळला आणि चांगला बॉल इथे राहिलाय. परंतु या षटकात 23 धावा देखील खर्च झाल्या. पुढचा बॉल आणि 23ला 6ची जोड. अर्थात इथे मात्र आपण पाहतोय आजच्या दिवसातला लांब आणि लांब षटकार. 6. चषक विजय मामाचा, बक्षीस लाखाचा, चषक विजय मामाचा, बक्षीस लाखाचा, चषक विजय मामाचा. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावावरती 45. मागचं षटक मोठं, मी म्हटलं नाही मोठं षटक होणार, हे बिग होणार आणि बिग षटकार देखील आपण मागच्या ज्या ओव्हरमध्ये पाहिले आहेत 2 षटकामध्ये इतक्या धावा नव्हत्या. त्याच्यामुळे या षटकामध्ये धावा करायच्या त्या. विश्वनाथ जाधव बॅटिंग करतोय 38वरती 13 चेंडूचा सामना त्याने केला. दुसऱ्या बाजूला विजय जाधवनं 1 षटकार जरूर त्याच्या बॅटमधनं आलाय, तो 6वरती खेळतो. शेवटच्या षटकाचा खेळ. मागचं षटक बघा 29 धावांचं मागचं षटक आलंय. 2 षटकामध्ये 16 धावा होत्या आणि मागच्या एका षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 29 धावा. आता काय माहिती का, आता टीमला जसं आपण एखादं बिल बनतो त्यावेळेला त्याच्यावरती काही जण वॅट लावायचे, काही आता GST लावतात. आता टीमला जर पाहिलं गॉडसन 11ला सुद्धा GST पाहिजे. जी सापडेल ती विकेट विश्वनाथचीच पाहिजे, पण जी सापडेल ती विकेट आता पाहिजे, GST तिथे पाहिजे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सोहेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सोहेल आलाय. शेवटचं षटक बाकी आहे, पण आज कहाणी आहे ना ती 70ची. बघूया त्या 70पर्यंत प्रवास. 6 षटकामध्ये 72 पाहिल्या, 5 षटकामध्ये 72 पाहिल्या. आता 4 षटकामध्ये 72 होतात की 62 की 52. धावा धावफलकावरती 45 45 धावा. चांगलं क्रिकेट. फलंदाजीने मात्र मन मोहित केलं प्रेक्षकांना. अगदी या मॅचकडे पकडून ठेवलं विश्वनाथनं. चांगली फलंदाजी. सरळदा आपण पाहिलं डाऊन द ग्राउंडचे फटके आहेत त्याच्याकडे. स्क्वेअर ऑफ द विकेट, अप्परकट, नंतर डीप स्क्वेअर लेगला फटके खेळू शकतात, पूलमध्ये फटके खेळू शकतात. एका बाजूला त्यांच्या साथीने विजय जाधव हे देखील खेळाडू चांगल्या पद्धतीने सध्या टचमध्ये आहेत. एका बाजूला आता गोलंदाज उर्वरित 6 बॉल फेकण्याकरिता सोहेलच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण.
बॉल इथे चाललाय सरळ सीमा पलीकडे, षटकार 6. मैदान सारा भरलाय रे, सामना आज यो रंगलाय रे, सामना आज यो रंगलाय रे. थँक्यू. आता फरक पडत नाही की विश्वनाथ जाधव स्ट्राईकला आहे का विजय जाधव स्ट्राईकला आहेत. जो येतो तो म्हणजे आता सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर DJ वरती गाणी लावली जातात, पण मैदानावरती तो FM चालू आहे, रेड FM बजाते रहो. जसं रेड FM आहे ना, प्रत्येक जण येतोय तो फटका खेळतोय, तो रेड FM वाला खेळ मैदानावरती झालाय, बजाते रहो. प्रत्येक चेंडूला मागचे जर 6-7 चेंडूचा ट्रॅकिंग केलं तर आमच्या कॅमेरामॅनला जास्त खाली काय बघावं लागलं नाही. एरियल लूटनं प्रवास झाला आहे. 6 धावांचा फटका पाहिला आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, स्लाइस कट करायचा होता, शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केलं जातं. 1 धाव या चेंडूवरती, पूर्ण 1 धावाने धावा झाल्या धापलकावरती. 52 52 धावा धापलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. विश्वनाथ जाधव बॅटिंग करतोय 38 वरती. एक अर्धशतक पाहिले, दुसरा अर्धशतकच्या दिशेनं बघूया आज विश्वनाथ जाधव जातोय का. अगदी बरोबर, पहिलं षटक आपण पाहिलं, अर्धशतक पाहिलं. यावेळेला विश्वनाथ जाधव यांना पण पाहत आहेत आणि विश्वनाथ जाधव 13 चेंडू 38 धावांवरती खेळत असताना यावेळेला हाही बॉल खेळलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक निवडलं इनटू द गॅपमध्ये. या बॉलला खेळलं असतं तर बॉल अलॉंग दी कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हरला निघून गेला असता, परंतु त्यावेळेला फटका अगदी विशेषतः कन्वर्ट करता आला नाही. नाही, गॅप नाही शोधता आला, तो महत्त्वाचा होता. थोडासा लांब ठेवलं होतं चेंडूला, टोपे लागला, क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. स्ट्राईकवरती राहायचं आहे. धावा धापलकावरती 52. मी म्हटलं होतं 52 होतील, 62 होतील, 72 होतील. मध्ये गाडी थोडीशी थांबले. इथे सोहेलनं गाडी थोडीशी थांबवले, गाडीला लावल्या थोडेसे ब्रेक, स्पीड ब्रेकर आल्यात. या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 2 बॉलनं धावसंख्या थांबवली, परंतु या वेळेला विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं काय फटका खेळलाय. सगळं काही एकदम ओक्कमध्ये, योग्य टायमिंग, योग्य एलिव्हेशन आणि योग्य फटका. सीमा रेषेच्या बाहेर 6. विजय मामाचे चषकाला डिमांड भारी आलाय रे, डिमांड भारी आलाय रे, डिमांड भारी थँक्यू. डिमांड आल्या पण आता डिमांड कशाची आहे. 58 धावा धापलकावरती आहेत आणि विश्वनाथ जाधव बॅटिंग ऑन 44. तिकडे डिमांड त्याच्याकडे पण झाले, षटकाराची डिमांड त्याच्याकडे झाले, तर सोहेलकडे डिमांड झाले. एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. ऑन डिमांड सध्या कमांड थोडी हातामध्ये आहे विश्वनाथ जाधव यांच्या. 44 धावा 16 चेंडूमध्ये 44 धावा. शेवटचा बॉल, इनिंग मधला शेवटचा चेंडू. बघूया या सिक्सरनं अर्धशतक. गोलवाटपाचा चेंडू होता, चेंडू पाहिजे गेली, शॉर्ट फायनलला फील्ड करतोय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धाव्यावरती समाधान मला बघतंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 59 झाल्यात आणि 59 करायचे आहेत. ॲक्च्युली 59 झाल्यात आणि 59 करायचे आहेत. थोडा फरक आहे ज्यावेळेला आपण उकार आणि कानाचा उल्लेख करतोय, पण एक चांगली इनिंग, जबरदस्त इनिंग विश्वनाथ जाधव यांची. 17 चेंडूमध्ये 45 धावा आणि विजय जाधव यांनी दिलेली 13 धावांची. चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. आता येणाऱ्या काळात या 60 धावा कशा होतील की मग त्याला थांबवलं जाईल, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तुल्यबळ आहे. ज्यांनी भलं मोठं टार्गेट अगदी सहज रीतीने चेस केलं होतं, येणाऱ्या मॅचमध्ये, येणाऱ्या दुसऱ्या इनिंगमध्ये, दुसऱ्या डावामध्ये तीही मजा भरपूर चांगली राहील. तुर्तास घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. जिथं तिथं आज गावगावा होतोय मामाच्या आयोजनाचा, जिथं तिथं आज गावगावा होतोय मामाच्या आयोजनाचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा, चषक विजय मामाचा. 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 शुक्रिया डीजे. आज दिवसभरामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यातील निश्चितच उत्कृष्ट आवाज ऐकलेला आहे विजय मामा चषकाच्या माध्यमातून. मागच्या पर्वामध्ये देखील त्यांचा आवाज आपण ऐकलेला आहे. आज दिवसभरामध्ये आपण उत्कर्षला ऐकले. एक उत्कृष्ट असा समालोचक, सातत्यानं पॉझिटिव्ह सकारात्मक समालोचन आणि सकारात्मक दृष्टिकोन त्याचा असतो. तर आज विजय मामाला विनंती करेल, या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विजय मामा, उत्कृष्टाचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहे. उत्कृष्ट कॉमेंट्री त्यांनी केले, धन्यवाद. V24 फाउंडेशन व आगरी सेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी नवीन कॉमेंटेटरना देखील संधी देत असतो. तर 2 पर्वामध्ये विजय मामांच्या या स्पर्धेमध्ये आपण उत्कृष्ट समालोचन लोकांपर्यंत पोहोचवलं.
धावतं वर्णन लोकांना ऐकायला मिळालं, तर आज उत्कर्षचा सन्मान होतोय. थँक्यू सो मच उत्कर्ष. अतिशय उत्कृष्ट कामगिरी मैदानावरती बॅटर करत असतात, परंतु स्पर्धेचं धावतं वर्णन आज घेऊन येणारे समालोचक देखील तितकेच महत्त्वाचे असतात. तर उत्कृष्ट कामगिरी उत्कृष्ट केले, त्यांचा सन्मान विजय मामांच्या शुभहस्ते नुकतंच संपन्न झालेला आहे. या इनिंगमध्ये त्यांचा आवाज पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत. जाऊया मंचावरती अर्थात जे मान्यवर आहेत त्यांचा पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करत कॉम्बॉक्समध्ये एक अनुभवी समालोचक तुकाराम मांगेरे सर, तर दुसऱ्या बाजूला उत्कर्ष. धन्यवाद प्रशांत जाधवडे. नक्कीच मागे HDLची स्पर्धा करता, ही स्पर्धा करताना देखील उत्कर्ष आमच्या जोडीनं समालोचक कक्षामध्ये आहेत. पालघरचे एक समालोचक बघा, ज्यावेळेला एक जॉईंट कॉमेंट्री होते तेव्हा बऱ्याच वेळेला गोष्टींची चर्चा होत असते. एकमेकांचे थॉट्स, एकमेकांचे विचार, एकमेकांच्या कल्पना किंवा जे आयडियाज आहेत त्यासुद्धा एक्सचेंज करता येतात. त्यावेळेला खरी मजा येते. आणि सावली क्रिएशन देखील त्याच करत आहे, कारण सावली क्रिएशन बरोबर जे आपण बोलतोय ते योग्य वेळा दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आता मॅचच्या दिशेने जाऊया. विजय मामा चषक 2025 प्रशांतजींना सांगितलं स्पर्धा सुपरहिट आहे, आणि हा मॅच कदाचित ही इनिंग आहे ना, ही सुपरहिट इनिंग येणार आहे. सुपरहिट मुकाबल्यावाले आहे. कारण दुसऱ्या बाजूला राजू मिश्रा, हुसेन काजी तितक्याच ताकदीचे आहेत. या मैदानावरती यश त्यांनी संपादित केलेलं आहे. 2024ची स्पर्धा या टीम खास करून राजू मिश्रा यांनी गाजवलेली आहेत. त्याच्यामुळे 2025 ते नाही सोडणार. 60 धावा करायचे आहेत, पण धावांचा पाठलाग होऊ शकतो या विश्वासाने ते खेळणार. हुसेन ऑन स्ट्राईक येणार. राजू मिश्रा गोलंदाजी मार्कवरती. विश्वनाथ जाधव ऑफस्टॉपच्या दिशेनं चेंडूला खेळाय, जोवतच फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण. त्यावेळेला ही रफ अँड टफ मॅच आहे. ही रफ अँड टफ मॅच आहे. अजून प्रेडिक्ट करणं कठीण आहे की कोण सामना जिंकणार. पाठलाग मोठा आहे, पाठलाग 60 धावांचा आहे, पण तो पाठलाग कदाचित हे दोन खेळाडू जर लागले तर कधी होऊ शकेल. यस, नक्की, निश्चित स्वरूपात. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय की या सामन्यामध्ये काहीतरी वेगळं बघायला मिळेल, आणि ज्याची सुरुवात झाली, चेंडू भरपूर काळ हवेत, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत आणि काय झेल टिपला. आजच्या दिवसातला सर्वाधिक उत्तम झेल. कारण फ्लॅट कॅचेस पकडणं कठीण नसतं, परंतु ज्या वेळेला चेंडू भरपूर काळ हवेत असतो, आकाशाला गवस निघालतो आणि तो झेल कठीण असतो, यावेळेला गुड जज अँड गुड कॅच. अप्रतिम आजच्या दिवसातील काही झेल पाहिले. उंच उडी मारून झेल पाहिले, एका हातामधले झेलही पाहिले, पण हा झेल बघा कठीण होता. मिडॉनवरनं मागे धावत जातं झेल टिपणं, पण आतिश होते, त्याच्यामुळे आतिशनं झेल सुंदररित्या टिपला आहे. आणि राजू मिश्रा यांची खेळी इथे संपुष्टात आले. राजू मिश्रा माघारी परतलेले आहेत. एक पहिला मोठा झटका, बिग विकेट, बिग ब्लो लागलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतंय अमित. बघा पहिल्या झटक्यात तिथेही तसा धक्का लागला होता, असं नाही की तिथेही धक्का लागला होता. धक्के लागणार. थोडंसं आपण बघतोय की मॅचमध्ये लवकर ज्यावेळेला तुम्हाला यायचं आहे त्यावेळेला मोठे फटके खेळण्याची प्रयत्न तुम्ही करता, त्यावेळेला असे धक्के लागणार. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, बीट केला गेला चेंडूला. तसं नेहमी म्हणतात ना उत्कर्ष, सफलता के मार्ग पे ना बिना 1-2 पंक्चर के कोई नहीं चलाय. गाडी 1-2 वेळा पंक्चर होणार, पण पुढे जाण्याची इच्छा तुम्ही कायम ठेवायची आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय, 1 गडी बाद 1. निश्चित स्वरूपात तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केला की तुम्हाला जर मार्गावरती जायचं आहे, तुमच्यामध्ये कडतळे येणार, परंतु त्या पद्धतीने तुम्ही कुठे जाताय हे महत्त्वाची भूमिका. यावेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत. इथे देखील आपण पाहतायत क्षेत्ररक्षक स्वतः विश्वनाथ जाधव पोहोचतात गोलंदाजी करत असताना. चांगला कॅच टिपला. ॲज कम्पेअर जर आपण पाहिलं तर सुरुवात तिथे देखील हीच होती, इथे देखील तीच होत आहे, म्हणजेच बरोबरीचा सामना आत्तापर्यंत चालू आहे. नक्की तुम्ही त्याचं विश्लेषण केलं. तिथे तुझा पहिलं साहिल वाटीचं षटक होतं ना, त्या षटकामध्ये देखील विकेट आले होते. फक्त 1 रन आलेला 2 विकेट आले होते. त्याच्यामुळे योग्य विश्लेषण तुम्ही देखील केले. आता जे आपण पाहिलं होतं साहिल वाटीचं ते पहिलं षटक. आता मॅच जर तसाच चालला तर मग दुसरं षटक मोठं आलं होतं 15 धावांचं, त्याच्यापेक्षा तिसरं षटक 29 आलं होतं, तेही यायला होतं. पण तितका वेळ नाही आहे. आपण एक धून ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. 4 चेंडूचा खेळ झालाय, स्कोअर झालाय 2. थँक्यू. बघा काही नियम अटी तुम्हाला पहिल्या सांगितले जातात. ज्यावेळेला फलंदाज आतमध्ये येईल त्यावेळेला टी-शर्ट इन असणं गरजेचं आहे. आयोजकाकडनं तुम्हाला अगोदर कल्पना देखील दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता इथे
आयोजकांना पुन्हा एकदा आली सूचना, एका धावेची पेनल्टी, याचा आता तो टारगेट थोडंसं पुढे जाईल, पण टारगेट आहे, टारगेट सभी के पास होता है, किसको बनाना होता है, किसी को हासिल करना होता है, आपको हासिल करना है. टार्गेट एकानं वाढले आहे, पण तुम्ही एकी दाखवली तर कदाचित त्या टार्गेटपर्यंत पोचू शकाल. स्ट्रायकर एंडला सोहेल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आजचं आधुनिक काळचं क्रिकेट थोडंसं शिस्तबद्ध क्रिकेट झालं. रेग्युलेशन या स्पर्धेमध्ये भरपूर आले. क्रिकेटमध्ये एक आता फक्त टेनिस बॉल क्रिकेट फक्त क्रिकेट राहिले नाही, या बॉलनं भरपूर उंची गाठली आणि ज्यामध्ये आपण पाहतोय आज विजय मामा चषक जर आपण खेळतात तर त्यामध्ये रेग्युलेशन, नियम, अटी या गोष्टी भरपूर मॅटर करतात. विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड द स्टम्प्सनं, त्याच्यासाठी पुन्हा एकदा हाही बॉल चांगला राहिला. चांगली गोलंदाजीची हाताळणी, पहिलं षटक, नवा कोरा फरीचा चेंडू कसा हाताळावा याचं मूर्तिमंत उदाहरण पहिल्या षटकात चांगलं प्रात्यक्षिक मांडलं विश्वनाथ जाधवनं. सुंदर सुंदर गोलंदाजी, फिंगर रोल केले जातात, बोटं थोडीशी फिरवले जातात, चेंडूमधला वेग कमी केला जातो. लेफ्ट हँडरसाठी थोडासा ऑफ कटर चेंडू देखील हाताळला गेला. मिश्रण आहे, त्याच्यामुळे विविधता त्याच्याजवळ पहिल्यापासून आहे. सुप्रीमो ट्रॉफीचा सुप्रीम खेळाडू आहे, सुप्रीम खेळाडू आहे, त्याच्यामुळे तिथून आलेला आत्मविश्वास देखील. आणि आपल्या दानीव टीमकडं बऱ्याच वेळा काय आपण ओपनचं क्रिकेट देखील विश्वनाथचं पाहिलंय, पण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे हा चेंडू जर गेला तर नक्कीच आपण त्याचं विश्लेषण करूया. एक धाव या चेंडूवरती पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा आहेत. फलकावरती जर पाहिल्या तर 2 गडी बाद 2, तिथे 1 गडी बाद 2 होता, इथे 2 गडी बाद 2. आणि खास करून विश्वनाथ जाधव यांचा उल्लेख करायचा झाला ना, त्यानं ओपन क्रिकेट ऑल इंडिया ओपनमध्ये ॲज अ आयकॉन खेळल्यात, मोठमोठ्या संघाकडनं ते खेळल्यात. पण ज्यावेळेला ते धाणीवकडनं खेळतात ना, वेगळा स्पार्क, वेगळी ऊर्जा, वेगळी एनर्जी नेहमीच विश्वनाथ जाधवच्या अंगामध्ये आपण पाहिले. ज्यावेळेला गावाकरता, धानीव या नावाकरता ज्यावेळेला ते खेळले जातात. 2 गडी बाद 2, 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 मध्ये आता 59 करायचे आहेत. एक धून ऐकूया, गाणं ऐकूया आणि येऊया. 18 बॉल 59. भूमिपुत्रांचा आधार विजय मामाचा दरबार. थँक्यू सो मच. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की गावचं क्रिकेट खेळत असताना एक वेगळी ऊर्जा असते आणि गावचं गाव पण टिकवून ठेवणं हे आपल्या हातामध्ये असतं आणि गावासाठी सातत्यानं 100% एफर्ट्स देणारा हा खेळाडू राहिला आहे विश्वनाथ जाधव. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक नंदन विश्वकर्मा यांना आपण पाहतात. नंदन हे दाखल झालेत. आता 18 बॉल 59 धावा होऊ शकतात. संध्याकाळचं सत्र आहे, परंतु इथून तुम्हाला संघासाठी उभं राहावं लागेल, खेळपट्टीवरती वेळ द्यावा लागेल. नंदन येतात त्यांचं षटक पहिलं, संघासाठी दुसरं. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं पहिलाच बॉल अगदी ॲक्युरेट लाईनवर लेंथनं गोलंदाजी करतात बघा. पहिलं षटक विश्वनाथने हाताळलं, त्याची सुरुवात दुसऱ्या षटकात पुन्हा एकदा नंदन देखील करत आहेत. कित्येक वर्ष म्हणजे नंदन विश्वकर्मा यांना आपण धानीव टीमकडनं करता म्हणतोय. यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य काय माहिती, ॲक्युरेसी. बरोबर, ॲक्युरेसी महत्त्वाची आहे. लेंथ जी आहे ना, लेंथला त्यांना पिक करणं थोडंसं कठीण आहे. आता त्यांना पिक करणं कठीण आहे तर थोडंसं वेगळं पण दाखवणं इथे गॉडसनसाठी, म्हणजे गॉडसन 11च्या टीमसाठी, खास करून हुसेन. आता हुसेन हा असा फलंदाज आहे, तो मॅचला पलटवू शकतो, मॅचला आपल्याबरोबर झुकू शकतो. पण ते षटकार जर नाही आले, जसं दुसरं षटक आलं होतं 15 धावांचं, मग हे षटक किमान 17-18 शक्य झालं 20 धावांचं. 20 धावांचं षटक पाहिजे असताना मिस टाइम स्ट्रोक झालाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलाय. म्हटलं ॲक्युरेसी, नंदन विश्वकर्माची ॲक्युरेसी परफेक्ट आहे आणि ते ॲक्युरेसीनं विकेट प्राप्त केलाय. गडी बाद. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. माध्यमातून आपण पाहताय चेंडू पुढ्यातला होता, परंतु व्यवस्थित टायमिंग करता आलं नाही. जिथे लॉंग ऑफला मात्र निवडलं आणि फलंदाज महत्त्वाचे इथे बाद झाले ते म्हणजेच हुसेन. मागच्या मॅचमध्ये हुसेननं चांगला खेळ केला होता, या मॅचमध्ये नाही तेवढं करू शकले. त्याला थोडीशी दुसरी किनार देखील आहेत कर्ष, कारण पहिल्या चेंडूला फेस केलं होतं ज्यावेळेला हुसेननं 1 धाव केली होती, त्यानंतरचे 6 चेंडू नॉन सेकंडला उभा होता. त्याच्यामुळे जे कॉन्सन्ट्रेशन, ती एकाग्रता भंग पावली ना, कदाचित त्याचा परिणाम त्या पहिल्या शॉटवरती झालाय. कॉन्सन्ट्रेशन गमावलं आणि ते एकाग्रता भंग होताना तो फटका खेळला गेला होता. गोलंदाज तयार. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, डीपमधून बॉलला प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी मात्र सिंगलला इथे डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु योग्य वेळेत नकार दिला की सिंगलने इथे संतुष्ट राहावं लागेल. आणि चेंडू ज्याच्याकडे गेला होता नक्कीच नीरज, म्हणजे कळवा या नावाने प्रसिद्धी आहे. बऱ्याच वेळेला असं फंबल दिसत नाही. वन ऑफ द बेस्ट फिल्डर,
म्हणजे दानिव टीमचा बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं तो क्षेत्ररक्षक वेगाने आला होता. चेंडूवरती एक धाव ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये 4 धावा. बॅटला लागला, पायावरती आदळला, पाठीमागे यष्टीरक्षकांना आला. आणि पहिल्यांदा म्हणजे बऱ्याच स्पर्धा आम्ही दानिवच्या कव्हर केलेल्या आहेत, पण पहिल्यांदा असं म्हणतोय की आता दानिवच्या बॅटिंगवरती चर्चा भरपूर व्हायची, पण या मागच्या 2 सामन्यामध्ये दानिवच्या टीमची बॉलिंग जबरदस्त चालले या सामन्यामध्ये. अगदी बरोबर. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. नंदन विश्वकर्मा फलंदाजाला सहज हात खोलू देत नाही, बांधून ठेवलं मी नक्की म्हणेन. पहिल्या षटकात विश्वनाथने गोलंदाजी केली, अगदी त्याच्याच पावलोपावली आता नंदन हेही देखील चांगली गोलंदाजी करतात. ही महत्त्वाची भूमिका आहे. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, कारण आता विश्वनाथ जाधवनं पहिलं षटक हाताळले, अप्रतिमरित्या 2 धावांचं षटक आपण पाहिले आणि त्याला येणारं हे नंदन विश्वकर्मा यांचं षटक. मिस टाइम स्ट्रोक पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं झेल टिपला गेला आहे. विकेट गडी बाद होतोय. रसिक चंदन सारखा बात भरला विजय करत मामा चषक. चंदन सारखा बात भरला विजय करत मामा चषक. विजय मामा चषक, विजय करत मामा चषक. विजय मामा चषक सुरू आहे त्याचवेळेला व्यासपीठावरती पाहुण्यांचं देखील शुभागमन होत असताना आपण बघतोय. उमंग प्रॉपर्टीजचे सन्माननीय तेजी पाटील ते देखील दाखल झाले आहेत. त्यांच्या समेत अमरजी पाटील, मेहुलजी मोने, दिलीपजी पाटील, त्याच जोडला इरफानजी शेख, बालाभाई आणि मुकेशजी पाटील या सर्व सन्माननीय अतिथींचं देखील शुभागमन व्यासपीठावरती झालंय. सर आपलं सहर्ष स्वागत आहे. विजय मामा चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज अक्षय, तिसरं षटक. डाव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता काय गोलंदाजी हाताळली आज आतापर्यंत या तिन्ही गोलंदाजांनी. जबरदस्त गोलंदाजी. बँकेत बॅलन्स भरपूर आहे, परंतु दावा सहज खर्च करणार नाही. नाही आता मग ही तर त्यांच्याकडे वेगवेगळ्या गोष्टी वापरण्याची थोडीशी संधी आहे. अक्षय राजभरला आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये 4 विकेट ज्यानं मागच्या सामन्यामध्ये घेतले होते तो आता गोलंदाजीसाठी येतोय. 2 षटकांचा केस संपला होता, 5 धावा फक्त धावफलकावरती आहेत. हो काय गोलंदाजी झाली. मी म्हटलं ना आपल्या भात्यामध्ये सर्व आयुधे आहेत, सर्व काही गोष्टी आहेत, मग ते वापरण्याची संधी आता अक्षयकडे आहेत. आणि हाही चेंडू बघतोय, कटर चेंडू हाताळला होता. लेफ्ट त्यावेळेला पेसर असतो, एक आउटस्विंगर असतो, एक कटर होतो. हा कटर चेंडू हाताळला गेलाय. चांगला बॉल इथे हाताळत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या वेळेला क्लास बॉलिंग, सुपर बॉलिंग, अगदी योग्य वळण, याही बॉलला योग्य पिचिंग, या अनेक गोष्टींचं मिश्रण आणि चांगली गोलंदाजी. ना म्हणून मी म्हटलं ना आज चर्चा होईल ती धानिवच्या गोलंदाजीची. धानिव टीमनं जी गोलंदाजी केली आहे, बॉलिंग स्ट्रेंथ त्यांनी आपली ताकद दाखवलेली आहे. मी म्हटलं ना ताकद दाखवलेली आहे. आता पाठीमागे जयच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल आहे, झेल सुटला आहे. जय विश्वकर्मा पाठीमागे आपण पाहिलं होतं. म्हणजे बऱ्याच वेळेला काय असं दानिवची टीम, विश्वनाथची बॅटिंग, जयची बॅटिंग, आसिफचा खेळ आपण नेहमीच पाहायचा आहे, नंदनची बॉलिंग. पण आज एक टीम युनिट आहे. टीम युनिटनं आज काम केलं खास करून दानिवच्या संघासाठी. अगदी बरोबर. आणि एकत्रित 11 जणांचा खेळ आला की खेळ हा बहरदार होत असतो. काय कमालीचा चेंडू हाताळला होता. अगदी फलंदाजाला भुरळ घातली, परंतु पंचांचे 2 हात समांतर रेषेत आले. व्हाईट बॉल. आणि बाजूला जर पाहिलं तर पहिल्या ज्या 4 टीमच्या हाफमध्ये संतोष भुवनचा संघ आला आहे पुढे. कार्तिक 11 संतोष भुवनचा संघ. आणि संतोष भुवन आणि दानिव जास्त लांब नाही आहेत, आजूबाजूला आहेत. आणि त्यामुळे तीही टीम थोडंसं एजवरती आले की चला आपल्या जोडीवाला संघ आपल्या समोर येतोय का. पायावरचा चेंडू पहिला पिक केला, ऑन ड्राईव्ह केला आहे. जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण, कारण त्यांनीही चांगला खेळ केला आहे. एक तर पहिला त्यांनी नारंगीचा मोठा संघ पराभूत केला आणि त्यानंतर कोपरीचा एक मोठा बला प्रतिकार होता, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, तो देखील केला. त्यामुळे आत्मविश्वास त्यांचाही वाढला आहे. दोन्ही टॉपचे संघ, ज्यांना गारद केलं, ज्यांना नतमस्तक केलं, ज्यांना धूळ चाखवली, असा संघ आपल्याला संतोष भुवन पाहायला मिळतोय. क्या बात आहे. जबरदस्त सुपर गोलंदाजी, चांगला बॉल. आता मागचा चेंडू बघितला तर बॅक ऑफ द हँड हाताळला. म्हणून म्हटलं ना आता अक्षय काय करणार माहिती का, त्याच्याजवळ जितके चेंडू आहे तितके वापरायचा प्रयत्न करणार. सुंदर षटक हाताळे. हे षटक आले फक्त 3 धावांचं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावावरती 4 गडी बाद 8. टीम रेडी राहा. संतोष भुवन टीम आपण रेडी राहा, कारण लगेच टॉस केला जाईल. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. धावा तर भरपूर करायचे आहेत आणि शेवटच्या षटक करण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय जय विश्वकर्मा. जय विश्वकर्मा यांना आपण पाहतायत गोलंदाजी ट्रॅकवरती. हेही एक अनुभवाचा खजाना घेऊन निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये
धानीव संघाकडून धानीव ज्या ज्या वेळेला नाव येतं त्या वेळेला जय विश्वकर्मा यांचं नाव सन्मानानं पुढे घेतलं जातं आणि तेच 6 बॉल आणि आता 6 बॉलमध्ये 53. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता असंच मी म्हणेन, कारण या 53 धावा थोड्याशा कठीण राहतील. नक्कीच कठीण म्हणजे थोडंसं अशक्यप्राय असं आव्हान या मैदानावरती आता असणार आहे. 5 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला आहे. त्याच्यानंतर कार्तिक इलेव्हन संतोष भुवनचा संघ खेळणाऱ्या चालू सामन्यातील विजेत्या संघाशी त्यांचा सामना होणार. दिवसभरामध्ये उत्कर्ष यांची देखील साथ समोरच्या कक्षाला लाभली होती. आज सकाळच्या सत्रामध्ये धनंजय पाटील कोपरी येथील आमचे समालोचक मित्र त्यांचाही आवाज इथे या स्पर्धेला लाभला होता आणि आम्हाला देखील या स्पर्धेसाठी नक्कीच विजयमामा चषकामध्ये 2 दिवस समालोचक करण्याची संधी प्रशांत आदवडे आमचे मित्र आहेत त्यांच्यामुळे 2 दिवस समालोचक करण्याची संधी ते देखील आम्हाला प्राप्त झाली आहे. त्या गडी विकेट बाद झालं आहे. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. थँक्यू. याच दरम्यान पालघर जिल्हा प्रवक्ता अग्रसेना आदरणीय जयेश पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. नक्कीच जयजी आपले देखील सहर्ष स्वागत आहे या विजय मामा चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. जवळपास एकतर्फी सामना 3 चेंडूच्या खेळाची फक्त औपचारिकता बाकी आणि त्याच्यामध्ये थोडा हात दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. मिडविकेटच्या डोक्यावरनं सिक्सर असा दिवस जर आपण पाहिला तर जिथे धावांची लय लूट होती ती फक्त एकच आहे की धानीवच्या संघानं धावा केल्या पण प्रतिस्पर्ध्याला धावा करून दिल्या नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची बॉलिंग स्ट्रेंथ गोलंदाजीची ताकद ती या आजच्या दिवसामध्ये दाखवले. कदाचित ते वैशिष्ट्य असावं आजच्या दिवसाचं. विजेत्या संघाच्या कॅप्टनला म्हणेन ते लगेचच समालोचन कक्षाकडे यायचं किंवा टॉस बॉक्समध्ये घ्यायचं आहे. उशीर झाला आहे, फार उशीर झाला आहे आणि डावखुरा फलंदाज या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तितकासा प्रभावी ठरलेला आहे. परंतु इथे खूप चांगली बॅटिंग करत असताना अरमान ओके अरमान होता पण आता काय झालं एवढा उशीर झाला का आता टीमचे अरमान मात्र खाली गेल्यात. ही स्पर्धा जिंकण्याचं अरमान स्वप्न त्यांनीही पाहिलं होतं. अरमान उशिरानं आलेत. काही फटके त्यांनी आपल्या बॅटमधनं दाखवल्यात. 2 षटकार खेळल्यात. चेहऱ्यावरती स्माईल होतं की लगावरचा 3रा चेंडू षटकार येतोय की नाही त्याच्यावरती चर्चा मैदानावरती चालली होती. 59 धावा केल्या होत्या. एक पेनल्टी होती आणि त्याचा पाठलाग करताना फक्त 21 वरचा प्रवास आपण गॉडसन 11 वसईचा पाहिला आहे आणि हा सामना जिंकलाय तो टीम आई गावदेवी धानीवच्या संघ. अभिनंदन धानीव टीम. येस थँक्यू. आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय रितेश पाटील सर, उमंग